गंगापूर रोड परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाई. पक्के बांधकाम, शेड, टपऱ्या व हातगाड्या हटवल्या. नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागाच्या वतीने गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. पंडित कॉलनी, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, विशेमळा चौक ते गंगापूर रोड या मार्गावरील पक्क्या स्वरूपातील अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या तसेच हातगाड्या हटवण्यात आल्या. ही कारवाई मनपा आयुक्त मनीषा खत्री व उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखने यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाई दरम्यान सभापती सुरेश अण्णा पाटील, नगरसेविका स्वातीताई भामरे, विभागीय अधिकारी चंदन घुगे, बांधकाम विभागाचे उपअभियंता साळी, स्वच्छता निरीक्षक गायकवाड तसेच वरिष्ठ लिपिक विनायक जाधव उपस्थित होते. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत पश्चिम विभागाचे गाडी प्रमुख प्रवीण बागुल यांच्या नेतृत्वाखाली जगन्नाथ हमारे, मोहन भांगरे, बापू लांडगे, जय काळे, विशाल प्रमाणे, सचिन जाधव, दीपक गायकवाड, संजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिकेने शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला असून नागरिकांनी नियमांचे पालन करून अतिक्रमण करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.